श्री राधे राधे. हरे कृष्ण बाबा चरितामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. जय जयाजी आदिनाथा, तूची अनाथांच्या नाथा, चरणी तुझ्या ठेवितो माथा. अध्यायाचे आरंभी. त्रिशूळ डमरू लांब जटा, गंगा अवतरली से तव माथा. योगशास्त्राचा तूच उद्गाता, कृपा आम्हावरी असो. अष्टांग योग तुची दिला, ऋषी मुनींनी अभ्यासिला. आज कलियुगाला वरदान ठरलासे. योग विद्या तू मच्छिंद्रास दिली, वस्त्रे ही तुझी तू अर्पिली. नाथपंथाची निर्मिती झाली तुझ्याच कृपे. धर्मातील मरगळ जावी, शुद्धता त्यात यावी. झाला याच भावी दत्त संप्रदाय. समाजाची अधोगती, अधम अशी मती. नष्ट होण्याप्रती प्रेषित तू पाठविले. हरे कृष्ण बाबा त्यातील एक, मार्ग दाविला तयांनी नेक. नाना प्रवृत्तीचे लोक भक्ती मार्गाला विले. कीर्तन हेची साधन, निवडले हरे कृष्ण बाबा जाण. उघडली भक्तीची खान सामान्यांसाठी. हरी कीर्तने करावी, निरूपणे माजवावी. भक्ती मार्गे लाजवावी निंदक दुर्जने. समर्थ दास बोधात, सांगितली ही खास बात. हरे कृष्ण बाबा प्रत्यक्षात हेची करीतसे. सतत भ्रमंती होई, तीर्थयात्रे सजाई. भवभक्तांना नेई सवे आपुल्या. बद्रीनाथ जगन्नाथपुरी, द्वारका कृष्णनगरी. अशा कितीतरी तीर्थयात्रा केल्या असे. पंढरपुरी प्रेम भारी, सतत जातसे स्वारी. शिक्षण संस्था वारकरी, मुक्कामी जातसे. जोशी मठ बद्रीनाथ येथे, बाबांचे जाणे होते. आजही जीवास स्थानते साक्ष देतसे. साल 1907 आले, बाबा भक्तांसी बदते झाले. आयोजन कराबले हरिनाम सप्ताहाचे. सप्ताहाची निमंत्रणे धाडली, भक्तांची ती लगबग वाढली. कोठेना मंडळी अडली नियोजनात. संत महंत योगी आले, तयांनी अमृत विचार दिले. साक्षात स्वर्ग अवतरले देवर गावी. कौनाईचे रघुनाथ महाराज, थोर योगी असा जयांचा साज. पुण्याचे जोग महाराज, पावन प्रसंगी येतसे. अखंड हरिनाम गजर, सेवेसी सेवे करी हजर. हरे कृष्ण बाबांची नजर सर्वत्र असे. या सप्ताहात पंक्ती उठल्या त्या किती किती. याची ना गणती कोणी केली असे. सिद्ध अण्णाचा चमत्कार, पाहिलासे सर्वांनी सत्वर. रिद्धी सिद्धीचा वावर येथे होतसे. सप्ताहाचे रूप देखिले, जोग महाराज अचंबित झाले. साष्टांग दंडवत घालते झाले हरे कृष्ण बाबांशी. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, यांचा विशेष आदर होई. ज्ञानेश्वरी अखंड वाचन होई हरे कृष्ण बाबांचे. दिंड्यांचे स्वागत करावे, वारकऱ्यांचे पोट भरावे. सेवेसी त्यांच्या उरावे हरे कृष्ण बाबांचे असे. प्रतिवर्षी मुक्ताबाई, दिंडी रूपे देवर गावी येई. बाबांचे साष्टांग लोटांगण होई मुक्ताबाईस. सन 1912 साली देवर गावी साथ आली. प्लेग रोगाची भली, अवघे जन घाबरले. लोक जाऊ लागले, बाहेर राहू लागले. गाव होऊ लागले ओसाड. सशक्त लोक गेले, जर्जर तेच राहिले. अंथरुणावर खिळले रोगी नाना. लोकांमध्ये हाहाकार पसरला असे फार. यमपुरी नसे दूर अवघे वदती. स्वतः बाबा पुढे आले, आयुर्वेदी वैद्य बनले. कित्येकांसी उपचार केले स्वहस्ते आपुल्या. रोगी लागले येऊ, उपचार लागले घेऊ. बरे लागले होऊ बाबांच्या औषधे. जरी वाचवले अनेका, घेतला नाही पैका. सुखावले कैका हरे कृष्ण बाबांनी. लोकांचा वाचविला प्राण,
मंत्रांचा सोडिला बाण, उपायांची ती खाण, माझी हरे कृष्ण बाबा माऊली. हरे कृष्ण बाबा बनले आई, जणू बाबा साई, वाडा त्यांचा द्वारकामाई बनला असे. प्रसंगाची त्या याद येते, महामारी शिर्डीत जाते, साई माऊली आई होते गोरगरिबांसाठी. जनसेवा हीच ईश्वर सेवा, ऐसा जो ठेविल भावा, तोच जनांचा होतसे दावा हेची जाणा. सुखात जनांचा सागर येतो, दुःखात तो निघून जातो, प्रसंगी जो हात देतो तोची देव म्हणावा. जनसुखाचे सोबती ऐसे संत वदती, वचन तयांचे खरे होती प्रसंगानुरूप. जे जे वाचले रोगातून, ते ते आले धावून, चरणी माथा ठेवून आर्तस्वरी म्हणाले, तूच आई तूच बाप, तव कृपेचे नाही मोजमाप, काळाचाही शाप तू खोटा करवितसे. जयासी अवघे ब्रह्म मिळाले, अजून तू मागेल काय भले, यावतीस खरे केले हरे कृष्ण बाबांनी. तो प्रसंग सांगतो, लक्ष तुमचे मागतो, लेखनी ती सोपवितो हरे कृष्ण बाबांच्या हाती. रिद्धी सिद्धी येती, अंगण झाडीती, परीक्षा त्या घेती सिद्ध पुरुषाची. ऐसाच प्रसंग आला मसूर ग्रामी भला, बाबांनी निवेदिला देवर गावी. जवळचे भक्त खास सांगती गुह्य विशेष, आठवणी मसुरेच्या त्यांस बाबा कथिती. जटेश्वरी साधना मंत्र आराधना, शांत वातावरणा प्रारंभ होती. रात्रीची ती शांतता होती, मंदिरानजिकता बाबा होते जपता गुरुमंत्राते. यावेळी तीन आले साधू ते भले, उच्चार ते झाले शिवनामाचं. बाबांनी नेत्र उघडले, रूप ते देखिले, ब्रह्मा विष्णू महेश भासले तयांचे मनी. बाबा नतमस्तक झाले, चरणी तयांच्या लागले, एवढ्यात चमत्कारा केले त्या विभूतींनी. झोळीतील परीस पुढे केला, बाबांचे हाती देऊ केला, परंतु नम्रपणे नाकारला हरे कृष्ण बाबांनी. नम्रपणे बदले, फक्त कृपा ठेवा भले, माझी पाऊले जनसेवेकडे जाऊ द्या हो. परीस करील सोने, याने काय होणे, ते असे पाहुणे क्षणभराचे. तुमची कृपा हाच परीस, माझे असे माझ्यासाठी खास, संपत्तीची ती आस या देहानसे. बाबांची वृत्ती समाधान चित्ती, आनंदले किती सत्पुरुष. मनाने जो फकीर राहे, फिकीर अवघ्यांची वाहे, दैव सदा तयासी पाहे अंतर्बाह्य. असा हा फकीर देवर घावी झाला स्थिर, अवघ्यांची फिकीर स्वतः वाहतसे. कर्णकुंडले शोभती, अजान बाहू मूर्ती, पंचक्रोशी कीर्ती पसरली असे. टोपी रोहिदासाची भावली असे साची, शोभा मस्तकाची वाढवितसे. तुळस रुद्राक्ष माळा सदैव घालती गळा, त्रिपुंडी ती भाळा शोभतसे. कधी शंकर भासे, कधी विठ्ठल दिसे, मूर्ती ती ठसे भक्तांच्या हृदयी. जमदग्नीचा अवतार घेई, जेव्हा ढोंग कानी येई, असल्यास कधी ना देई थारा तो. पवित्र देऊन धागा, कमी केला त्रागा, भक्तांच्या मनात जागा बाबांनी मिळवली. संगीत कलेची आवड, मेघमल्हार रागाची निवड, नभातून झडझड पाऊस आणि तसे. संगीतातील सप्तस्वर, सात ऋषी सत्वर, साधनेने देती वर हेच सत्य. वास्तुशास्त्र अचूक सांगती, घरातील दोष निवारिती, अगाध हे ज्ञान किती भक्त थक्क होतसे. भविष्याचे वेद घेती, अचूक भविष्य कथिती, मृत्यू कधी हे सांगती हरे कृष्ण बाबा. भविष्याचा पडदा ओढणे, काळाशी संबंध जोडणे, येणारे प्रसंग सांगणे सोपे नसे. जेव्हा साधना उच्च जाते, अंतस्फूर्ती जागी होते, मन पटलावर येते भविष्य ते.
हिमालय प्रवासात अनेक योगी भेटत, चर्चा त्या घडत तयांसवे. आवड म्हणून प्रवास नाही, ज्ञानार्जन हा उद्देश राही. अखंड ब्रह्मांड पाही हिमालयात, आपले ते बोलणे सांगावे ना लागणे. अचंबित करणे बाबांचे असे, कोणी म्हणती मन कवडे, कोणी म्हणती योगी बडे. बाबा मात्र स्वतःकडे कदान श्रेय घेती. अशा योगी सत्पुरुषास मोठे संत मानिती खास. साधनेचा अदब विशेष बाबांसी देतसे. या देवर गावाजवळून जनार्दन महाराज गेले येऊन. बाहेरूनच बंधून लोकांना म्हणतसे, मी साधक छोटा आहे, महात्मा येथे मोठा राहे. चिंता तो सर्वांची वाहे देवर गावी. अज्ञान त्यांची मोडावी, वाक्ये मधीच ना खोडावी. सेवा सदा जोडावी चरणी त्यांच्या. बाबांच्या सेवेप्रती सर्व अत्या आसती. स्वतःच्या मुलाप्रती बाबांची चिंता वाहतसे. बाबांच्या वस्त्रास धुणे दिल्यास तयांच्या सेवेस तत्पर असे. भोळी भाबडी सेवा श्रद्धेचा मनी ठेवा. शांती लाभे जीवा तिला सेवेत. पोटी संतान नाही याची सल सतत राही. विचार करीत राही हे काय प्रारब्ध. अनेकोपाय केले यश नाही आले. दैव का रुसले हे काही कळेना. प्रपंच वाटे हीन जैसे दिव्यावीन सदन. वांज म्हणती जन वेदना हृदयी होतसे. सदा वाटे हुरहुर इतरांचे पाहुन किशोर. होतसे भावविभोर बिचारी सदा. एके दिवशी हताश झाली तरतरा वाड्याशी आली. बाबांसी वदती झाली करारी स्वरे. तुम्हास विचारिते सक्त, आम्ही लंगोट्याच धुवाव्या क्या फक्त. दुःखी का असावा भक्त बाबा तुम्ही असता. मी बालविधवा असे संतती मला शक्य नसे. पण माझ्या परिवारास कृपा आपली करा हो. बाबांनी आशीर्वाद दिला तुझ्या भावाला भला. मिळेल प्रसाद गोपाळकाला चिंता नसावी. बाबांनी शब्द केले भावास 3 पुत्र दिले. गोकुळ ते बनले सरूबाईसाठी. वाचा सिद्धीचा हा महिमा वयोवृद्ध सांगती आम्हा. ठेवा विश्वास तुम्हा आजही प्रचिती येईल. शुद्ध आचरण केले इंद्रिय निग्रह भले. हरे कृष्ण बाबा करते झाले आपुल्या जीवनी. स्त्रियांपासून दूर सतत राहिले योगेश्वर. कडक आचरणास भर बाबांनी दिला असे. एक प्रसंग असा आला आचरणाचा प्रत्यय दिला. जेव्हा सप्ताह भला आयोजिला असे. बाबांची घेण्या भेट रघुनाथ महाराज आले थेट. जे अध्यात्मातील शेट कवनाईचे असे. मोठ्या विभूतीस पाहण्यास भक्तांनी गर्दी केली खास. यातच बाबांच्या पायास स्त्रियांनी स्पर्श केला. तेव्हा बोलला हा योगी राया, अरे मेरे को लूट लिया. का स्पर्शिले पाया स्त्री जातीने. बाबांचे देखुनी उग्र रूप अवघे झाले चूप. स्त्रिया झपझप दूर जातसे. सत्पुरुषाचे हेच लक्षण सत्य आहे जाण. परस्त्री मानी क्षीण सदोदित. वासनारूपी कृत्यांची साकळी ठेवली नाही मोकळी. केली अजब खेळी योगी पुरुष. हाच योग मार्ग अवलंबिला पुढील संत पिढीस दिला. ज्याचा पाहिजे विचार केला पुढील अध्यायी. बाबांचा सहवास ज्यांना लाभला जवळून खास. त्या 5 परमशिष्यास पुढील अध्यायी अभ्यासू. बाबांच्या परमशिष्यांची गाथा उकलेल अनुपम कथा. तोपर्यंत हा माथा तयांचे चरणी ठेवितो. स्वस्ती श्री हरे कृष्ण बाबा चरित्रसार. स्वयं सद्गुरु किमयागार. भक्तांस करील भवपार. षष्ठोध्याय गोडहा. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. योगीराज हरे कृष्ण बाबा की जय. ओवी. तोंडाची बडबड पोथी नसावी. हरे कृष्ण बाबांची भक्ती दिसावी.
पडझड श्रद्धेची बसता नसावी, मनी मूर्त बाबांची उभी असावी. श्री राधे राधे. हरे कृष्ण.